चला मित्रांनो, आम्ही चाललो आता 3 जण एक गाड़ी पे, 3 लोग जा रहे हैं, तीनों के तीनों घूमने जा रहे हैं कर्जत कशेला। और ये मनाई गाड़ी का जरा सॉकेट टूटा है ना, तो इसको जरा रिपेयर करना है, इसकी वजह से जा रहे हैं हम। अरे बाप रे, आता से अरे नीट टन मारे नाही तर घालवशील नाही ती। ब्लॉग बनवता बनवता पडला पाहिजे असा रमणीकलाल आमचा सांगतोय, पलटीवाला, त्याचा उर्फ नाव पलटीवाला। आमचा गावचा जाताना कधी पण मला फॅन लोक यायचं झालं तर येऊ शकता, बघून घ्या तुम्ही, पण ते होणे शक्य नाही वाटतं। जातो आम्ही आता पुढच्या रस्त्यामध्ये। एक केस पण काय सगळे डोल्यावर येतात आणि ऊन एवढा आहे की काय सांगू वाटत नाही। गोल्या ड्रायव्हर मला एकदा काय पाहिलंय तो बागीचा कालू कालू, त्याचे आयटम त्याला कालू म्हणून बोलायची, पण ती आता समजा गेली बघा, आता म्हणायला लागला तो कालू म्हणून कालू करून गेली। बाय बाय। बघा मित्रांनो, चालतं चालतं आमच्या वडवेराच्या धशीला आमची टोपीच उडाली मागे आले परत, तिकडून आले गाडी, टोपीचा किंमा होता का काय समजत नाही। हा आमचा किक मारतोय, त्याला किक नाही, किक सुद्धा नाही मारतोय। उगाच तो बागेचा कालू आहे, काय समज नाही, बागेचा नाही त्याच्या एक्सचा कालू। नाव क्या सर तो बदनाम, हाँ ना, बदनाम कर रहा है, तू उसको बदनाम कर रहा है, अपने मोहब्बत को कभी बदनाम नहीं करना चाहिए, इसका ये कहना है। आणि बघा आमची वनवेराची धस, किती सुंदर वातावरण आहे बघा, आमच्याकडे झाडी जंगल सगळा। ही आमची टोपी पडलेली ती उचलतो। यो बघा आमचा ड्रायव्हर एक्सपर्ट कसा लिफ्टून बसला एकमेकाला, तशी काय ती त्याची आयटमच आहे। याने टेकू लावलाय पार याला, चला अरे बसू तर रे आता मला। बघा या अशी नाटकं या आमच्या गोल्याची। अरे थांब, कैसा लगा मेरा मजाक? बसलो बाबा फायनली, लई नाटक करतो हा। एक दिवस मी गाडी घेऊन येईल तेव्हा याला असा वाग कसा नाटक करतो। आता हम भी बदला लेंगे गोल्या का उर्फ कालू। किती भारी दिसतोय बघा आमचा कालू। कोण जर ब्लॉग बघणारी एखादी मुलगी असेल सिंगल, तर त्याला मेसेज करा, पाहिजे तर मी त्याची इंस्टा आयडी पण देतो। बघा कसा लाईक करतोय, त्याची गाडी बघा कशी सुपर बाईक आहे, जशी काय निंजा ZX सेम तशीच, पण त्याचे ड्रीम बाईक म्हणून जीटी नुसता इंस्टा नुसता जीटी। गुजरातचा माणूस आहे का कोटला माणूस आहे काही समजत नाही। आमचा पम्याचा दुकान, ही आंबिवलीचा नाका बघा कशी सिटी एरिया वाटते आमच्या आंबिवली। थोडाफार मार्केटच आहे आमचा, इकडं पंक्चरवाला, इकडं राजूबाई चिकन सेंटर। हे बघा हा आमचा फॉरेस्ट ऑफिस, ज्यांची मी वाजवली होती थोडीफार मॅटर मध्ये। समझ रहे हो ना? आंबिवली बघून घ्या आमचा गाव एरिया कसा आहे। अरे बाबा नीट टेम्पोला ठोकवशील, टेम्पोत बसवशील, नाही तर गाडीवरून उडून। इकडं आमचा चिकनवाला, चिकन न्यायला आम्ही इथं येतो कधी कधी। किरण गॅरेजवाला बंद आहे आमचा। आणि या गाल्यांमध्ये आपलं लवकरच हॉटेल चालू होणार आहे, बघून घ्या सगळ्यांनी या लवकर। आमचा पेट किल्ल्याचा रस्ता, पेटला जाण्यासाठी या रस्त्याचा वापर। मैं तो कुछ और ही समझ रहा था। मित्रांनो आम्ही आता खांदनमध्ये आहेत, नारायण शेठ फार्म हाऊस। आणि ही बघू शकता डांबरचा टेम्पो, त्याने कदाचित आम्ही जन्मायच्या अगोदर आमच्यावर पण थोडी डांबर टाकली होती का काय समजत नाही आम्हाला, म्हणून हा बघा ओळखीचा भेटला आमचा बुवा। हा बघा म्हणते ब्लॉग मध्ये येऊ दे त्याला पण। लग्नाला कधी आहे? पत्रिका ते 100% येऊ। हा आले असतील मग, म्हणतोय लग्नाला या, याच्या लग्नाला सर्वांनी या लवकरच। तारीख किती आहे?
मेची 9 तारीख सर्वांनी या त्याच्या लग्नाला लवकरात लवकर सेटिंग लावून देईल तो सगळ्यांची एक एक हा बघा कसला हसतोय, सुंदर होता. चला रस्त्याचं काम चाललंय, आस्ती आस्ती जाऊ दे नाही तर लई दगडी वेगळी पडलेल्या आहेत. रस्त्याचं काम चालू आहे जोरदार. अरे आदडवू नको नाही तर समाधी करशील तू. क्या बात कर रहे या अशा रस्त्यावर गाडी चालवतोय आमचा मन्या. एकतर तो आधीच बेवफा आहे. माझ्या अंग इकडं माग कापायला लागले, भीती वाटले मला त्यात बसायला. एक गाडीवर 3 जण जाते आणि बघा कसल्या स्पीड मध्ये चालतोय. काटा स्पीड काटा तुटल आता एवढ्या स्पीड मध्ये चाललाय. वाचव रे 109 नंबर डायल करून ठेवावा लागेल मला. अरे बाबा टने रे असती असती पुढे त्या पोरी बिरी काम करतात जाशील घेऊन बाहेर आहेत. सॉरी मित्रांनो. मला आता आम्ही जातोय. हा समोरचे टन आहे तिथे खूप प्रकारात ऍक्सिडेंट होतात. हा म्हणे तो फादर पण एकदा पडला होता. इथे या टनामध्ये खूप ऍक्सिडेंट होतात म्हणून येताना सर्वांनी इथे सावकाश या. पुन्हा ताण्याच्या पाण्यात जर पडले तर जागेवर जाशील, कोण पाणी पण पाहणार नाही इथं. म्हणून सावकाश जा, सावकाश या. खूप खतरनाक रस्ता आहे हा आमचा. कसा आला घाबरला आहे. सॉरी मुझसे गलती हो गई. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. मित्रांनो आता आम्हाला आमचा जुना खास दोस्त भेटलेला आहे, यश उर्फ यशाप्पा. कट्टाप्पाचा डावा हात यशाप्पा. त्याला टर्न मारताना काय आला नाही, तो आला बघा कसला रायडर बनून आला यशाप्पा. इकडून तिकडून हातात गल्यात घालून मागं पुढं बॅगा अटकावून हेल्मेट बघा कसला घालून हसायला लागला बघूनच. NS 500 त्याची गाडी. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ आई शपथ एवढा रायडर बनून आला आणि खाली चप्पल घातले. याला काय अर्थ आहे का? हातात बघा काय छपरी रायडर करून आलाय सगळा. ये लेकिन ये शादीशुदा है, इसको कोई पटनी नहीं चाहिए. पटनी चालू को. घरी कधी आला? पुण्यावरून आलेला आहे. सकाळी पहाटे निघला होता आणि त्याची स्पीड एवढी आहे का 200+ NS 500 गाडी आहे. शेवटी 200+ स्पीड घेऊन अर्ध्या तासात तो कशेल्याला पोहोचलाय. चालू आहे कर्जत कशेल्याला इंडाय. कर्जत कशेल्याला फिरायला येतो. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? मित्रांनो आता आलो आम्ही हा दुर्गे गॅरेज. मन्याची ZX टेनर नीट करायला. सॉकअपसर लीक झालाय वाटतं, तेव्हा ते ZX टेनर त्याची रिपेअरला आले इथं. बघतो आता कसला 5 स्टार शोरूममध्ये नाही गॅरेजमध्ये आलोय. 5 स्टार आमचा गोल्या ZX टेनर घेऊन आलोय त्याची आम्ही. कुछ भी आमचा गॅरेजवाला काय करायला घेतलंय समजा. तुम समझ रहे हो. समझ रहे हो ना. हा बघा किती हसायला लागला. हा पण किती हसायला लागला. सॉकअपसर भरतोय बाकी काय नाही. काय तुम्ही वाईट समजू नका. या गाडीचे सगळे आटे वाटे खोललेत, आतड्या बितड्या सगळ्या बाहेर काढल्या, तिचे हातपाय मोडलेत सगळे. आता मामाने त्यांना सांधायचं काम चालू आहे. लवकरच हायाबुसा गाडी लवकरच नीट होईल. आणि हा बघा कसला खुश झालाय. स्माइल बघा याची. समज रहे हो ना. काय पोर बीर बघली का काय आणि समज नाही एवढा बघून हसतोय. कंपनीवाला माणूस आहे तो, गव्हर्नमेंट कंपनी. तिकडे या गाडी होईलच लवकर आता नीट. आता आम्ही पण जातो जरा मार्केटमध्ये फिरून येतो. चला. मैं तो कुछ और ही समझ रहा था. हा आमचा कशेल्याचा मार्केट बघा. नुसती ट्रॉफिक. मार्केट तर छोटासाच आहे. इथं काय एवढं खास भेटत पण नाही. जास्त भेटतं पण नॉर्मल गोष्टी जास्त प्रमाणात नाही. पण नुसतीच ट्रॉफिक. तो रम्याचा दोस्त भेटलेला कोणतरी. आता नुसती ट्रॉफिक. आम्ही जेव्हा 12वीला होतो तेव्हा त्या समोरच्या बिल्डिंगमध्ये जाऊन PUBG खेळायचो. म्हणून आम्हाला एवढे जास्त टक्के पडलेले आहेत. 5 झालो. हेच मुश्किल आमचं. हेच धन्यवाद. नुसतीच ट्रॉफिक.
काय गाड्या रस्त्यावर गाड्या आहेत का गाड्यांवर रस्ता काय समजत नाही. रस्ता खुल्ला आहे तरी हा थांबलाय बघा. त्याला काय एवढा अंदाजच नाही. छोटा ड्रायव्हर येतो. आमचा मन्या कसा फटीफटीतून चाललाय. त्याला लय फटीफटीतून जायची सवय आहे. मस्त इकोनमध्ये माणसं बसल्यात का माणसांवर इको बसले काही समजत नाही. तसा भाई सारखा चाललोय बघा. तसा काही आता जेलमधून सुटून आलाय आमचा गोल्या भाई. कोणी ठोकलाय का डायरेक्ट? तुम्ही ठोकलाय का डायरेक्ट त्याला त्यांनी कोणाला ठोकलाय काय समजत नाही. त्याचं नाव उर्फ गोल्या भाई. मला नाव पण भारी सूट झाला. मी हा गोल्या भाई, हा रम्या भाई. पुण्याच्या जेलमधून आता सुटून आलाय तो पोरीच्या मर्डरमध्ये. कैसा लगा मेरा मजाक? हा आमचा मनोज ठोंबरे सिंगल लोंढा. त्याची इथं जेडेक्स ट्रेनर खोलले बघा. तिचेही सध्या हात बाहेर काढले. 2 हाताचे पुढचे पंजे बाहेर काढलेत. मामाचं काय ठोकाठोक चालले सगळे इकडून तिकडून पिलापिल. जेडेक्स ट्रेनर काय पण करा आमचे नीट करून द्या. अर्धा 1 तासात जायचं आम्हाला बड़ी दूर. मने का कोई इंतज़ार कर रहा है, उससे मिलने जाना है हमें. जल्दी अच्छी बनाओ जेडेक्स ट्रेनर को ताकि हम 200 से स्पीड से जा सके. आता बॅग त्याने उचलले म्हणजे आताच निघतोय का काय चालत समजत नाही. सगळे इकडे धुवाधुवी चालले. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. हा बघा कसा बघतोय. जसा काय तिकडे पिक्चर लावलाय काय. इकडे मामा फक्त सॉकअपसर धुतोय. त्याला दुसरं काही फील येतंय वाटतं. तर त्याच्याकडे टक लावून बघतोय. तसा काही पोरीवर सेटिंग मारतोय. अगं आता काय म्हणतो येडा पोर आहे. कसा शेट सारखा बसलाय बघा. आत्ताच एक पोर नाही त्याला बट पण बघा कसा बसलाय पोस्टमध्ये एकदम रुबाबात आयटीत. स्माईल बघा काय स्माईल आहे त्याची. मारूंगा बहुत साले तुझे. पर मामा इकडे सॉकअपसर धुतोय आणि हा बघा कसा टक लावून बघतोय. त्याला काय त्यांच्या पोरीवर सेटिंग मारतोय. काय सांगशील आता याला. कधी जन्मात तसं काय बघितलंच नाही. आणि कसा हा पण बघा कसा बसलाय आमचा गोल्या भाई. हा यो तो म्हणतोय माझी केसाची पडले टक्कल त्याची झाली होय जास्त. पण त्याचा लगीन काय जमाना आणि पोर काय भेट नाही त्याला. केस तर बघा कशी हिरो स्टाईल वाणी केल्यात बघा. ए देखो क्या नजर रे तेरी, हाय क्या नजर है कातिल. प्यारी समझ गई. प्यारी शर्मा गई. लाजला आमचा मनोज भाई. लाजला गोले भाई. टोपी कोणत्या त्यांच्या आजोबाची घेऊन आलाय का काही समजत नाही एवढी नवीन. हा आमचा गणपत गावडे उर्फ गण्या भाई. कसा घुंगराले बालवाला. एक आताच त्याने एक पोर पळून नेलेली आहे बघा कसला खुश. काय स्माईल. पैशानी भरलेले बॅग पण कायम भिकारी सारखा असतो तो. 1 रुपया गण्या 10 रुपये दे बघ. कायम भिकारी. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? असे पोरा कायम कधी 10 रुपये देऊ शकत नाही आणि असले बॅग घेऊन चाललाय वायफाय वाला नावाला. आताच पोर पळून लगीन केलाय बघ कसा लपतोय. लाज वाटते त्याला आता. लाज वाटते. प्यारी शर्मा गई. अरे मला लुटू नको. बघ हा त्याचा डावा हात. बघा कसा लपतोय आमचा गण्याबाई. दोघांचा इथं झंगाट चालू झालेला आहे. एकमेकांना कोसाकुशी. तिकडे ते आजोबाला मोडशल रे बघा. यो आमचा गण्याबाई लगीन झालाय म्हणून कसा लपतोय. चालू झालं त्यांचं दोघांचं आता लव्ह मॅरेज. खिशात आयफोन घेऊन फिरतोय पण 40 रुपयाचा एक थम्सअप घेऊन देता नाहीत. लग्न झालं या खुशीत पोरांना पार्टी नाही देऊ शकत. भिखारी साला. आता चाललाय वाटतं त्या M-Martच्या साईडला घेऊन. म्हणजे नक्कीच आम्हाला आता खुश करणार. का दवाखान्यात नेऊन ऍडमिट करतोय काय माहिती बाबा. नावाला एक तर अरे वा इकडे बिर्याणीच्या दुकानात घेऊन चाललाय. नक्कीच आज बिर्याणी देणार वाटतं. भिकारतोड खिशात आयफोन घेऊन फिरतोय 50,000चा पण त्याला 10 रुपयाचा थंडा देता नाहीत. गण्या चल एक थम्सअप दे चल. वो भिखारी था ये साला सब भीख मांग के कमाया है?
कौन सी ट्रेन में मांगता था ये? एक थंडसप बघा बघा गण्या गण्या म्हणजे लय मादरचोत असलेला पोऱ्या. हा आमचा गण्या भिकारचोट का थंडसप देत नाही. आता लगीन झालाय, लग्नाची पार्टी देण्यासाठी ही त्याच्या दुकानातली लाईट घेऊन पळालो आम्ही. जो परत थंडसप देत नाही तो परत लाईट देणार नाही त्याला. तरी म्हणतो आम्ही तिघजण आम्ही तिघजण म्हणतो 10 वाला थंडसप देत तुम्हाला. एक लाज वाटते का? कसा कंजूस भिकारचोट झाला. बायकोला एक साडी घेऊन द्यायला का 1500-2000 घेऊन देईल नाही, आम्हाला 40 रुपयाचा थंडा नाही घेऊन देऊ शकत. हा अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं गाली नहीं देना. अब फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखें ये बड़े हुए. तू आणून देता पहिला आणून देता. आमच्या घेऊन कसा काढा घेऊन येतो बघा. 40 रुपये दे पहिलं घेऊन येता बघा. पहिला तू तिकडे जा. आम्ही लॉक पण लावतो दादा, लॉक पण लावतो. चावी देता, चावी देता. मला जाड्या बटाट्या बोलतोय आणि तो बघा. जा लॉक करतो जा. तू थंडसप घेऊन ये जा. तेवढी मेहनत नको घेऊ जा. फायनली मित्रांनो हा गण्या कंजूस मारवाडी याने आज आम्हाला 50 रुपयाचा थंडसप घेऊन दिलेला आहे. थंडसप नाही सॉरी स्प्राईट आहे. आणि हे बघा कसले लालची खुश झाले. आणि हा बघा कंजूस मारवाडी कसा आता शिव्या देतो. एक थंडसप आहे अवकाश निकाल रे. आता दे कसा दे. आता तुला कोण देणार आहे? पण तुला कोण देणार आहे? लगीन तुझा झालाय, तू थंडसप स्प्राईट प्यायचा नाही. आता बघा चला धन्यवाद गण्या. Thanks. Love you. Forever. आमचा स्प्राईट गण्या पेतोय. बोलतो स्प्राईट डर की माकी टिंब टिंब मण्याची समझ रहे हो ना. गाडी पण फिट झालेली आहे. तर आम्ही पण जातो दुबई. कसा हावऱ्यासारखा गण्या पेतोय बघा. काय सांगणार आता याला. एकट्याने घेतला आणि एकटा पेतोय आणि आम्हाला देत पण नाही. हा गुतला वाटतं त्याच्या. हा आमचा दिलदार रम्या बघा. गण्या 50 रुपयाचा थंडा घ्यायला किती रडत होता. आणि त्या रम्या बिचाऱ्याने 4 थंडसप माझा घेऊन आलाय. किती लोकांचा माझा आणलाय काय माहिती बघा. किती घेऊन आलाय. याला म्हणतात दिलदार माणूस. हा आमचा भिकारचोट कंजूस माणूस. एक नंबर. हा कुठला वराडे काय माहिती बाबा. कसा झालाय वराड्या सगळ्या नटून थटून बाया बिया बघा. म्हणे हा एक नंबर माणूस बघा. का त्याला माझा खोलता नाही. एक नंबर कंजूस माणूस गणपत घारे. 50 वाला थंडा दिला आणि तो असं वाटतोय मन 50 वाला थंडा दिला. पण त्याने बिलकुल मन लावून दिला नव्हता. एकदम भंगार लागत होता. कौन है ये लोग? कहां से आते हैं? तर मना म्हणतो सारखं धुकायला येते. आणि आता बघा कसा आवऱ्यासारखा पितोय. पहिला अजून आम्ही फोडलं पण नाही त्याचा पिऊन झाला. त्याला म्हणतात कंजूस माणूस. इथं आमच्या जेड एक्सटेनरमध्ये हवा भरायचं काम चालू आहे. आता हवा भरली का निघतो आम्ही जेड एक्सटेनरला किक मारून. स्टार्टर नाही आहे ना आमच्या जेड एक्सटेनरला, म्हणून किक मारायला लागते. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. तर मित्रांनो आता आम्ही कर्जतमध्ये आहेत आणि कर्जतमध्ये आम्ही लॅपटॉपचा चार्जर शोधत आहेत. हे बघा आमचे 2 सट्टेबाज. ड्रीम 11 म्हणजे त्यांच्या स्वप्नातली दिवाळी सट्टेबाजांसाठी. आणि लॅपटॉपचा चार्जर शोधतोय आम्ही. पण आता बघूयात आम्हाला कुठे भेटतोय. आम्ही आता कर्जतमध्ये आहेत आणि ऊन बघा किती. हा सूरज खूप राग आलाय वाटतं त्याला. खूप गरम झालाय तो. हे बघा रिक्षावाला तोफ बनून चाललाय तो. आम्ही आलो आता उन्हाच्या भरात. इथं बदाम शेक बघू, फालुदा वगैरे काहीतरी खातो. मन्या बघा याला म्हणतात एक नंबर हावरट पोरगा. तसं आमचा मन्या हसायला लागला बघून. लाज पण नाही वाटत. हा रम्या कधी भेटेल कधी नाही असा वाट बघतोय तो. कठीण हावऱ्यासारखा रे. एक नंबर बघा बघा बघा. आला फोन. मारूंगा बहुत साले तुझे. धरायला नुसतं आपण एवढा हावरापणा नाही याचा. बघा काय अजिबात अडतंय. या गाड्या बिड्यात बघा सगळ्या कर्जतमध्ये नुसती ट्रॉफिक गाड्यांची भरभराट. बघा कसा बनवतोय.
आमच्यासाठी स्पेशल. आणि यो बघा कसं जिभा चाटतोय नुसता, यायला एवढा फार याचे लूच लागले काही समजत नाही. फक्त आवरट पोरगा नुसता बघत राहिलाय. आणि हा बघा आईस्क्रीमच्या मागं लपलाय. काय सांगणार आता याला. बघा चालला तिकडे पोरी बघायला, चालला पण त्या नुसता गाड्या दिसतात. गन्ने का ज्यूस म्हणतोय 20 रुपया. ये माय पिऊन जा, 20 रुपयाचा ज्यूस पिऊन जा. मैं तो कुछ और ही समझ रहा था. खाल्यानंतर अमिताभ बच्चनला हा आमचा मनोज ठोंबरे पैसे पे करतोय बघा. पहिले 60 गेले. त्या बारीक पोराला गंडवाय घेतलाय त्याने बघा. हा बघा अमिताभ बच्चन आमचा फॅन कसा बोलतोय. हा त्याने पे केलेले पैसे. हा आमचा रमणिकलाल. तर मित्रांनो आम्ही आता आलोय कर्जत पासून पोसरी या गावामध्ये. माझ्या TVS रॉनिनला बॅटरी शोधतोय. अख्खा कर्जत फिरलो पण बॅटरी काय भेटत नाही. हा आमचा बघा इकडे जंगली खडके कसा गाडी घेऊन उभा राहिलाय. जसं काही उन्हातलंही काल होणार आहे. त्या कॅमेऱ्यात तोंड पण नाही दिसत त्याचा, म्हणून त्याला कालू सोडून गेले आणि कालू नाव ठेवला त्याचा. बघू आता इथे हा लास्ट ऑप्शन आहे. या दुकानचा मालक गेलाय जेवण्यासाठी. आल्यावर बघू बॅटरी भेटते का नाही. जाम काला झालो आता काय सांगणार. उन्हात एवढा आहे आमच्या कर्जतमध्ये. तर काय आमच्या डोंगरात शंकर काला झाला तर माणसं काय चीज येतात. गोरा का होता गोरा तरी कधी होतो मी त्याचा रम्या म्हणतोय. आता काय म्हणणार याला. पण बघू आता इथे बॅटरी भेटते का. आणि यो काय बडबड करतोय काय, त्याला कालचे का काय आठवण आले. ही त्याची झेडेक्स येणार. हे बघा रायडर लोक कसे चाललेत आमच्या कर्जतमध्ये फिरायला येतात. फक्त आम्हीच असे आहेत का आम्ही आमच्या कर्जतमध्ये असून काय म्हणणार. गरीब माणूस अनपाणी खाऊन दिवस काढणारे माणसं आम्ही. बघू आता जातो घरी काहीतरी खातो आणि झोपतो. उन्हात आणत काय मजा नाही. पहिले बॅटरी भेटते का बघतो. इथं आला वाटतं का आलाय त्या दुकानाचा मालक. हे बघा आमचे दोघे जण हिंडून फिरून दमल्यानंतर आमचे दोघं पण कसं बसतात बघा. त्यांना काय लाज शरम काय नाही. कसे येड कुठेही बसतात. तर एक तर डोक्याला आणि एक तर कायम तोंड लपून आहे. त्याला कालू बघेल ना त्याची. आपला ब्लॉग कालू पण बघते ना त्याची. म्हणून कालू पण आपली फॅन आहे तशी म्हणायला. म्हणून तो आपलं तोंड लपून ठेवतोय. काय हा भुषा काय घालवेल बिलवेल म्हणून. तो एक बघा तोंडच लपून राहिलाय. चपल्या कुठं काय कुठं तसा राहिलाय बिन चपल्याचा. आता या दुकानात आलोय आम्ही बॅटरी बघायला. पण तो आता मालक गेलाय. तर मित्रांनो आम्ही आलो आता ताडगोल घ्यायला. हा बघा काय याला तुम्ही सांगणार कमेंट करून नक्की कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? सांगा. ताडगोले घ्यायला बघा. हा रम्या तर ताड पण दाबून बघत होता. ते गोल आहे ते पण दाबून बघत होता. इकडे खांडणी चालली त्यांची. बघतो आता घेतो आणि मस्त खातो कुठेतरी. हा बघा आहो 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 डोक्यात वा झालं का काय नाही. माझं काही पाचशेत. चला बाय बाय मित्रांनो सगळ्यांना. काळजी घ्या सगळ्यांनी. बाय बाय. आता आम्ही घरी पोहोचलो. टाटा बाय बाय. चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आणि आजचा ब्लॉग लवकर तुम्हाला बघायला भेटेल. हे बघा हे आमचे आवडतील मित्र एक गाडी उद्या आज संध्याकाळी किंवा उद्या हा चॅनलवर ब्लॉग येईल आपल्या. तर तुम्ही सर्वांनी बघून घ्या. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेअर करा सगळ्यांना. आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला बघा. जय महाराष्ट्र. करा कष्ट व्हा नसतो. आमचा रम्या बाय बाय. आज के लिए फिलहाल इतना ही. आपकी तरह मैं भी मायूस हूं, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है. दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं.